Hello everyone, myself Dr. Ravi Narayan Khade, Assistant Professor and Head Department of Zoology. First of all, each and every student, those who are admitted to the our late Pushpadevi Patil Arts and Science College, Risod, for BSc first year semester first in subject zoology. Welcome to all of you. Today we have to start the first basic concept that's under the bridge course. Now we'll start. The topic is cell structure and function. मीन्स इथं आपल्याला आज जी सुरुवात करायची आहे मित्रांनो, ते म्हणजे आपल्याला सेल जे आहे या सेलचं स्ट्रक्चर, सेल आणि त्याचं फंक्शन, म्हणजे एकंदरीत आपल्याला सेल म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये पेशी म्हणतो. हां, जसं की फॉर एक्झाम्पल जर बोलायचं असलं आपल्याला, जर समजा आपल्याला आपलं जे घर आहे, हां, जे घर आहे, घर आपलं हे एक एक वीटनं बनलेलं आहे. ते वीट म्हणजे ब्रिक्स, ब्रिक्स म्हणजे काय आहे, त्याचं एक एक युनिट म्हणता येईल आपल्याला त्या घराचं म्हणता येईल. तसंच एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर मेड फ्रॉम दी सेल. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक जो सजीव आहे, हा प्रत्येक सजीव हा पेशीपासून बनलेला आहे, हा सेलपासून बनलेला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ज्या वेळेस बंच ऑफ सेल्स और ग्रुप ऑफ सेल्स ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस टिश्यू तयार होईल. ओके, वेन अ ग्रुप ऑफ टिश्यू देन फॉर्म अ ऑर्गन्स, मग त्यानंतर काय तयार होईल, ऑर्गन तयार होईल. वेन अ बंच ऑफ ऑर्गन्स, वेन अ कलेक्टिवली organs they are get together at that time form the स्ट्रक्चर म्हणता येईल आपल्याला. ओके, किंवा तर आपल्याला काय म्हणता येईल, ऑर्गन सिस्टीम म्हणता येईल. आणि ज्यावेळेस ऑर्गन सिस्टीम सर्व एकत्र येतील त्यावेळेस काय होणार, ऑर्गॅनिझम तयार होईल. म्हणजे हा याचं बेसिक युनिट काय म्हणता येईल, सेल. सेल देन कलेक्शन ऑफ सेल देन टिश्यू, देन कलेक्शन ऑफ टिश्यू देन ऑर्गन, then collection of organ, then organ system, and then collection of organ system, then also called as a organism, completely organism. म्हणजे cell, it is a basic structural and functional unit of organism. Each and every living organism म्हणजे प्रत्येक सजीव, मग ते ॲनिमल असो, ते प्लांट असो, ते ह्युमन बिईंग असो, ते सेल पासून तयार झालेले आहे. म्हणजे सेल हा एकक आहे प्रत्येक सजीवाचा. ओके, दिस इज इंट्रोडक्शन और दिस इज इंट्रोडक्शन पार्ट अबाउट दी सेल. तर सेलची जर डिस्कवरी बघितली आपण तर फर्स्ट ऑफ ऑल रॉबर्ट हुक, दिस सायंटिस्ट, दिस रॉबर्ट हुक, ही डिस्कवर्ड दी सेल. आणि त्यांनी सेल कुठं डिस्कवर केला, जे हॉनिकॉम होतं त्या हॉनिकॉमचं जे काही क्रॉक्स सेल म्हणता येईल आपल्याला, क्रॉक होतं, जे झाकर होतं तिथं, कॉर्क होतं, त्या कॉर्कच्या तिथे अशा प्रकारचं जे हॉनिकॉम होतं हे त्यांनी लाईट मायक्रोस्कोपमध्ये बघितलं. अंडर दी मायक्रोस्कोप त्यांनी बघितलं, त्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसलं. आणि हॉनी बी सारखं, म्हणजे मधुमच्छीचं ज्या प्रकारे घरटं असते त्याला एक एक बारीक 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 पोर असतात, ज्या ते सिंगल पोर नथिंग बट दी सेल म्हणता येईल त्याला. त्याला काय म्हटलं, त्याला सेलची उपमा दिली आणि म्हणून म्हटलं की कॉर्क सेल डिस्कवर्ड बाय हुक. म्हणजे हे काय त्याची डिस्कवरी आहे एकंदरीत सांगायचं झालं तर. देन अँटन व्हॅन लेeuwenhoek द फर्स्ट ऑब्झर्व अँड डिस्क्राईब द लिव्हिंग सेल. म्हणजे अँटन व्हॅन लेeuwenhoek नावाचा जो सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टनं सर्वात पहिले काय ऑब्झर्व केलं, सजीव लिव्हिंग सेल त्यानं ऑब्झर्व केला, त्यानं पाहिला आणि ते डिस्क्राईब केला. पुन्हा अँटन व्हॅन लेeuwenhoekने. ओके, दिस ऑल अबाउट द डिस्कवरी इन शॉर्ट. रॉबर्ट हुक he is a pointers or he is a discoverer of cell. ओके, पण वेअर ही त्याची डिस्कवरी कुठे झाली आणि कुठे डिस्कवरी केलं, कशामध्ये, हॉनी बी म्हणता येईल आपल्याला, किंवा कॉर्क सेल जे आहे या कॉर्क सेलमध्ये त्यानं डिस्कवर केलं.
की जे पोर 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 आहेत तिथं ते एक 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 संख्या दॅट नथिंग बट दी सेल लाईक स्ट्रक्चर. आणि सर्वात पहिले ऑब्झर्व कोण केला लिव्हिंग सेल आणि डिस्क्राईब कोण केला ते केला अँटन व्हॅन लिव्हनहोफने केला. ओके, नेक्स्ट. ज्या वेळेस सेल सेल बद्दल काय आहे व्हॉट इज फर्स्ट ऑफ ऑल सेल म्हणजे काय आपण ते बघितलं. ओके, सेल बद्दल आपण थोडी डिस्कवरी बघितली. ओके, देन द नेक्स्ट पार्ट दॅट इज दी सेल थिअरी. सेल थिअरी हिअर शॉन एम जे शॉन अँड शेल्डॉन दोन जे सायंटिस्ट होते जर्मन सायंटिस्ट, या दोन जर्मन सायंटिस्टने काय केलं की सेल बद्दल वेगवेगळे स्टेटमेंट तयार केले. हां, त्यांनी त्यावर स्टडी केलं आणि वेगवेगळे त्यावर काय केले स्टेटमेंट तयार केलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं सेल थिअरी. त्याला नाव काय दिलं त्यांनी सेल थिअरी. आणि सेल थिअरी त्यांनी त्याला नाव दिलं आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी ते पॉईंट मांडले. सगळ्यात पहिला पॉईंट त्यांनी असं म्हटलं की ऑल लिव्हिंग थिंग्स दे आर मेड फ्रॉम सेल. म्हणजे प्रत्येक सजीव घटक हा सेलपासून किंवा पेशीपासून बनलेला आहे. सेल्स आर दी स्मॉलेस्ट वर्किंग युनिट ऑफ ऑल लिव्हिंग थिंग. म्हणजे जर तुम्ही जर बघितलं तर सजीवामध्ये सर्वात जो लहानात लहान जो घटक आहे तिथून वर्क स्टार्ट होते ते म्हणजे सेल. नंतर त्यांनी असं एक स्टेटमेंट केलं दोघांनी की ऑल सेल कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल थ्रू दी सेल डिव्हिजन. आणि प्रत्येक सेल जे येतं हे सेल डिव्हिजन पासून तयार झाले. अशा प्रकारची ही सेल थिअरी होती. बट आफ्टर सम टाइम दिस सेल थिअरी वॉज फेल्ड because in this cell theory the origin of cell is not well described. म्हणजे आपल्याला इथं असं इथं स्टेटमेंट करता आलं की जी सेल थिअरी जी होती एम जे शेल्डॉन आणि एम जे शॉन्स बॉटनिस्ट आणि झुलॉजिस्ट जर्मन दोन्ही सायंटिस्ट होते. ते दोन जर्मन सायंटिस्ट, एक होता बॉटनिस्ट एक होता झुलॉजिस्ट. त्या दोन सायंटिस्ट वेन कम टुगेदर अँड पुट फोर्थ दी समथिंग अबाउट. म्हणजे त्यांचे दोन्ही सायंटिस्ट एकत्र आले आणि त्यांनी सेल बद्दल वेगवेगळे स्टेटमेंट केले. जसे की त्यांनी म्हटलं की सजीव जे आहेत सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले आहेत. त्यानंतर सर्व सजीवाचा जो स्मॉलेस्ट जो घटक आहे म्हणजे सर्व सजीव जे बनलेले आहेत एका स्मॉल घटकापासून त्या स्मॉल घटकाला त्यांनी काय म्हटलेलं आहे सेल म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की हे जे सेल जे तयार झाले हे सेल डिव्हिजन पासून तयार झाले. त्याचं असं स्टेटमेंट होतं. म्हणजे त्यांनी हे एक प्रकारे काय केले त्यांनी वेगवेगळे स्टेटमेंट कलेक्टिव्हली दोघांनी मांडले म्हणून त्याला सेल थिअरी म्हटलं. बट या सेल थिअरीमध्ये सेलचं जे काय ओरिजिन आहे ते त्यांनी वेल डिस्क्राईब केलं नाही. मग नंतर काय झालं कालांतराने आफ्टर सम टाइम रुडॉल्फ व्हिर्चो नावाचा जो सायंटिस्ट आहे आणि रुडॉल्फ व्हिर्चो नावाचा सायंटिस्ट आहे आणि त्यानं स्टेटमेंट केलं की each and every living cell they are come from their pre-existing cell. म्हणजे जे सेल इथं आहेत प्रेझेंट त्या सेल पासून नवीन सेल चा जन्म होते तो नवीन सेल तयार होते. म्हणजे प्री एक्झिस्टिंग सेल अरायजेस न्यू सेल. म्हणजे जे सेल आहेत त्या सेल पासून नवीन सेल तयार होते असं स्टेटमेंट कोण केलं रुडॉल्फ व्हिर्चो नावाच्या सायंटिस्टने. अँड दॅट स्टेटमेंट इज वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड. म्हणजे जगामध्ये त्याला मान्यता मिळाली. ओके, हे झालं सेल थिअरीबद्दल. त्यानंतर सेल थिअरीमध्ये हे दोन सायंटिस्ट होते शॉन आणि आपल्याला म्हणता येईल दोन सायंटिस्ट. या दोन सायंटिस्टने काय केलं हे सेल थिअरी स्टेटमेंट स्टेट केली. त्यानंतर शॉन आणि शेल्डन नंतर विर्चो नावाच्या सायंटिस्टने काय केलं की त्यांनी एक्सटेंड केलं वेल की जे सेल थिअरीमध्ये जे लॅक्युने होते ते त्यांनी एक्सटेंड केलं की सेलचा ओरिजिन हे प्री एक्झिस्टिंग सेलपासून होते. इज ऑल अबाउट दी सेल थिअरी अँड ओरिजिन ऑफ सेल. देन डेफिनेशन ऑफ सेल. आता सेलच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत मित्रांनो. सेल इज द स्मॉलेस्ट युनिट
that is capable of performing life function is called as cell. म्हणजे आपल्याला एक असं म्हणता येईल, इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ इच अँड एव्हरी लिव्हिंग थिंग. एक डेफिनेशन त्याला म्हणतात सेल. सेल इज द स्मॉलेस्ट युनिट दॅट have the ability to perform the life function. हे सेकंड डेफिनेशन. पण हे काय झालं, वेगवेगळ्या त्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आपण सेलच्या करू शकतो. ओके, this is all about the definition of cell. There are two types of cell. आता सेलच्या दोन टाईप आहेत. एक आहे प्रोकॅरियोटिक सेल, दुसरा आहे यूकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल, प्रो मीन्स प्रिव्हियस, कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस. म्हणजे प्रिव्हियस न्यूक्लियस म्हणजे ओल्ड न्यूक्लियस किंवा पुसट असलेला न्यूक्लियस किंवा न्यूक्लियस नसलेला जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसलेला जो सेल आहे तो त्याला म्हटलं ते प्रोकॅरियोटिक सेल. आणि हे याला इंडिकेट केलं की सिंगल सेल जे ऑर्गॅनिझम आहे तर ते येतं प्रोकॅरियोटिक सेल. जस्ट एक्झाम्पल अमिबा. अमिबा इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. युग्लिना द बेस्ट एक्झाम्पल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. देन नेक्स्ट टाईप, द सेकंड टाईप इज यूकॅरियोटिक सेल म्हणजे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. त्याला असं म्हटलं ते यू मीन्स ट्रू, कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस. ट्रू न्यूक्लियस किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असलेला जो काही सेल आहे त्या सेलला म्हटलं ते यूकॅरियोटिक सेल, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम याला असं म्हणतात. ओके, याचं बेस्ट एक्झाम्पल वी आर म्हणजे ह्युमन बिंग इज द बेस्ट एक्झाम्पल, ॲनिमल इज द बेस्ट एक्झाम्पल, प्लांट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ यूकॅरियोटिक सेल. ओके, आता जस्ट इन शॉर्ट आपण काय करू, तुम्ही ऑलरेडी 8 सायन्स पासून 8वी पासून तर तुम्ही 12वी पर्यंत शिकले वेगवेगळे सेलच्या टाईप सेलबद्दल. तर आपण थोडंसं बेसिक कन्सेप्ट याच्या बघू सेलच्या. ओके, प्रोकॅरियोटिक सेल काय असते, यूकॅरियोटिक सेल काय असते बघू आपण. ओके, देन मूव ऑन. फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट दी प्रोकॅरियोटिक सेल. ओके, व्हॉट इज प्रोकॅरियोटिक सेल? दो सेल which does not appearing the cell membranes, that cells are also called as prokaryotic cell. ओके, आता प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं प्रोकॅरियोटिक सेल आहे. याला आउटर जे वॉल आहे इथं तुम्हाला दिसेल सेल वॉल. इनर जे वॉल आहे ती आहे सेल मेम्ब्रेन. म्हणजे हे आउटर सेल वॉल, हे इनर जे आहे हे इनर हे काय आहे सेल मेम्ब्रेन. त्यानंतर सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन इथे एक काय आहे कॅप्सूल आहे. ओके, त्याला मदत करते कॅप्सूल. हे जे दिसते बारीक पोर्स, यू सी दी स्मॉल 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 डॉट्स टाइप दिस पोर also called as a ribosome here also present. This structure also called as flagella. याला काय म्हटलं ते फ्लॅजेला. दिस थ्रूआउट दी सेल. ओके, आणि सेंटरला आपल्याला न्यूक्लियस असा विखुरलेला दिसते, याला म्हटलं ते न्यूक्लिओइड. याला काय म्हटलं ते न्यूक्लिओइड. म्हणजे तिथं असतो तो DNA, कारण इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे का नाही, म्हणून जो इथं जो न्यूक्लियस हा कसा स्प्रेड झालेला आहे त्या प्रोकॅरियोटिक सेलला, म्हणून त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. त्याला काय म्हटलं ते न्यूक्लिओइड म्हणतात. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. ओके, डू नॉट हॅव द स्ट्रक्चर सराउंडेड बाय मेम्ब्रेन. इथं आहे आपण अगोदर समजलं की मेम्ब्रेनला स्ट्रक्चर नाही. ओके, फ्यू इंटरनल स्ट्रक्चर्स, वन सेल ऑर्गॅनिझम, एक्झाम्पल बॅक्टेरिया. एक्झाम्पल काय आहे बॅक्टेरिया. ओके, देन यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेल म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की दोज ऑर्गॅनिझम विच कंटेन दी न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा ऑर्गॅनिझम सराउंडेड बाय मेम्ब्रेन्स आल्सो कॉल्ड ॲज यूकॅरियोटिक सेल. मग आता यूकॅरियोटिक सेल मध्ये वी आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ यूकॅरियोटिक सेल. मनुष्य, प्राणी, ॲनिमल, सॉरी प्लांट, हे काय तर दीज आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ यूकॅरियोटिक सेल.
प्लांट सेल आणि ॲनिमल सेल हे कशामध्ये येतात, युकॅरियोटिक मध्ये येतात. प्लांट सेल जर बघितलं आपण त्याच्यामध्ये व्हॅक्युल जे आहेत दे आर इन लार्ज नंबर, लार्ज इन साईज. हिअर व्हॅक्युल्स आर ऑल्सो अब्सेंट इन ॲनिमल सेल. ओके, गॉल्जी कॉम्प्लेक्स असते, हिअर सेम गॉल्जी कॉम्प्लेक्स ऑल्सो प्रेझेंट. Lysosome, mitochondria, these are the cell organelles here also present in plant cell as well as in animal cell. But in case of chloroplast, only present in plant cell but also absent in animal cell. Okay, म्हणजे इथं न्यूक्लियर मेम्ब्रेन सराउंडेड आहे और त्याला काय म्हटलं जाते, ऑर्गनेल्स, आणि त्याला ते सेलमध्ये असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सेल ऑर्गनेल्स. सेल ऑर्गनेल कोणते असतात, गॉल्जी कॉम्प्लेक्स असते, क्लोरोप्लास्ट असते. ओके, दिस आर सेल मेम्ब्रेन. लायसोझोम म्हणता येईल, मायटोकॉन्ड्रिया म्हणता येईल आपल्याला. हे काय आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणता येईल आपल्याला. हे काय आहेत, सेल ऑर्गनेल्स. ओके, और टिपिकल ॲनिमल सेल बघा, आता हे ॲनिमल सेल, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, ही ER एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस, हे न्यूक्लियर मेम्ब्रेन सराउंडेड इथं, रायबोझोम्स, गॉल्जी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, लायसोझोम. दिस इज अ टिपिकल ॲनिमल सेल. टिपिकल प्लांट सेल, इथं सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सेम गॉल्जी कॉम्प्लेक्स, रायबोझोम, स्मूथ, रफ ER, हे स्मूथ ER आहे, हे इथं रायबोझोम अटॅच आहे या ERला, त्याला रफ ER असं म्हटलं जाते. न्यूक्लियस, लार्ज व्हॅक्युअल्स असते, सेंट्रल व्हॅक्युअल्स, स्टार्च गेन ऑल्सो कॉल्ड ॲज अमायलोप्लास्ट आहे इथ्यामध्ये, सायटोप्लाझम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे. these आर द टिपिकल प्लांट सेल. आता now we are discuss the various cell parts, or we can say that the organelles. But in case of the prokaryotic cell, the cell organelles are totally absent because there does not present the cell membrane bounded structure. त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन बाउंडेड मेम्ब्रेन नसल्यामुळे तिथं सेल ऑर्गनेल प्रेझेंट नसतात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. बट इन केस ऑफ द युकॅरियोटिक सेल, सेल ऑर्गनेल्स आर ऑल्सो प्रेझेंट सराउंडिंग दी सेल. सेल मेम्ब्रेन म्हणजे सेलच्या आउटरला काय असते, जस्ट एक्झाम्पल आपण इथे बघू. सराउंडिंग दी सेल म्हणजेच काय, हे समजा सेल, या सेलची ही आउटर लेअर काय तिथं असते, सेल मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन ऑफ द सेल दॅट कंट्रोल द मुवमेंट इन अँड आउट ऑफ द सेल. व्हेरी गुड. म्हणजे जे सेल आहे, या सेलचे जे आउटर मेम्ब्रेन आहे त्याचं एकच फंक्शन आहे की सेलमध्ये एंट्रीचं म्हणजे इन आणि आउट हे कंट्रोल करणे, म्हणजे प्रवेश देणे आणि तिथून बाहेर पडणे, हे काम हे कोण करते, कंट्रोल काम आउटर मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन करते. हे डबल लेअर असते अँड दिस आर फाउंड इन बोथ ॲनिमल ॲज वेल एज प्लांट सेल. दोन्हीमध्ये सापडते, प्लांटमध्ये बी असते आणि ॲनिमल सेलमध्ये ही लेअर असते. ओके, देन सेल वॉल, सेल मेम्ब्रेन मोस्ट फाउंड इन प्लांट सेल, बॅक्टेरिया, प्लांट सेल अँड बॅक्टेरिया सपोर्ट अँड प्रोटेक्ट, नॉट फाउंड इन ॲनिमल सेल. सेल वॉल बघा, जस्ट लाईक एक्झाम्पल, जर समजा आपण एखादं झाड जर बघितलं जुनं पिपळाचं, तर त्याचा जो खोड आहे हा खूप मोठा असतो, जाडा असतो. जाडा का असतो, कारण त्याच्यामध्ये सेल वॉल असतात. ॲनिमल सेल आणि आपल्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये सेल वॉल हा टोटली अब्सेंट असते, परंतु प्लांट सेलमध्ये सेल वॉल हा प्रेझेंट असते. आणि त्या सेल वॉल मुळे काय होते की तो काय करते, जसं की एखादं खोड बघितलं आपण, जुनं झाड जर बघितलं आपण, जसं पिंपळाचं जुन्या गावामध्ये, तर त्याचा बॉटमला किती मोठा त्याचा हे असते, एरिया बॉटमचा खालचा खूप मोठी जाडी असते. त्याची जाडी त्या जाडीला नथिंग बट दी सेल वॉल. आणि ते सेल वॉल काय करते की पूर्ण झाडाच्या ज्या फांद्या गिंद्याची जी शक्ती आहे तो पेलते. म्हणून प्लांटमध्ये प्लांट सेलमध्ये सेल वॉल असतो प्रेझेंट. ओके, आणि टोटली अब्सेंट इन ॲनिमल सेल. तर हे झाले आउटर जे बघितले आपण, काय काय बघितले त्याच्या आउटरमध्ये, सेल मेम्ब्रेन बघितलं, सेल वॉल बघितलं. ओके, जे द आउटर स्ट्रक्चर ऑफ द सेल. ओके, ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतात, युकॅरियोटिक सेलमध्येही असतात प्रेझेंट ते. इनसाइड दी सेल, सर्वात इनसाइड सेलच्या अंदरमध्ये असते न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे काय आहे की मेन स्ट्रक्चर असते, जसं की ब्रेन आहे आपल्या याच्यामध्ये. ओके, इथून सगळ्या ऍक्टिव्हिटी काय होतात,
अप डाऊन स्टार्ट होतात, क्लोज होतात. तसंच सेलमध्ये इनसाइड द स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लियस हा एक असा असतो, तो डायरेक्ट सेल ॲक्टिव्हिटी करतो. इट इज सेपरेट फ्रॉम दी सायटोप्लाझम बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन. इट कंटेन जेनेटिक मटेरियल, त्याच्यामध्ये DNA असतो, लाईक द ब्रेन ऑफ द सेल, त्याला ब्रेन ऑफ द सेल असेही म्हणतात. देन न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ओके, हा आता न्यूक्लियस आणि ही आउटर लेअर काय आहे, याला म्हटलं जाते न्यूक्लिअर मेम्ब्रेन. दिस मेड ऑफ 2 लेअर. ओपनिंग अलाउ मटेरियल टू एंटर अँड लिव्ह न्यूक्लियस. ओके, दिस इज द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. देन क्रोमोझोम. न्यूक्लियसच्या अंदर क्रोमोझोम असतात, मेड ऑफ DNA. ते काय, त्याच्यापासून तिथे तयार काय होते, DNA. दॅट कंटेन द इन्स्ट्रक्शन फॉर ट्रेट अँड कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे इथून आपल्याला प्रोटीन सिंथेसिस ह्या सर्व गोष्टी इथून आपल्याला कंट्रोल किंवा रेग्युलेट होतात इथून. ओके. देन न्यूक्लिओलस. इनसाइड द न्यूक्लियस हे दिसते, ते कंटेन द RNA टू बिल्ड द प्रोटीन, दॅट इज द न्यूक्लिओलस. त्याला काय म्हटलं, ते न्यूक्लिओलस म्हटलं. देन सायटोप्लाझम. आता जेल लाईक्स जे मिक्सचर आहे, म्हणजे सेल मेम्ब्रेन पासून तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पर्यंत जो काही पोर्शन आहे त्या पोर्शनला सायटोप्लाझम म्हटलं जाते. त्याला जेल लाईक्स मिक्सचर बी सराउंडेड बाय दी सेल मेम्ब्रेन टू द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ओके, इट कंटेन द हेरिडिटिक मटेरियल, इट फिल इन द स्पेस इन द सेल, दॅट इज द सायटोप्लाझम. त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे एक सेल ऑर्गनेल आहे. हा झिगझॅग पोझिशन. मूव मटेरियल इन अराउंड द सेल. स्मूथ टाईप लॅक रायबोझोम. याला जर समजा अटॅच रायबोझोम असला तर त्याला स्मूथ एंडोप्लाझमिक. त्याला अटॅच जर रायबोझोम याला नसला तर त्याला म्हटलं जाते स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि याला जर रायबोझोम अटॅच असला या लेअरला तर याला म्हटलं जाते रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके. देन रायबोझोम. Each cell contains thousands of ribosomes. That ribosome, it is the nothing but the structure of protein synthesis किंवा make proteins. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस ऑफ दी सेल, डबल स्ट्रक्चर आहे. ओके, प्रोड्यूस एनर्जी थ्रू द केमिकल रिएक्शन ब्रेकिंग डाउन फास्ट अँड कार्बोहायड्रेट्स. इट कंट्रोल द लेवल ऑफ वॉटर ॲज वेल ॲज अदर सेल आणि रिस्कलेट डिकम्पोजेस प्रोटीन, फॅट अँड कार्बोहायड्रेट्स. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की मायटोकॉन्ड्रिया इट इज द नथिंग बट दी पॉवर हाऊस ऑफ दी सेल. देन गॉल्जी बॉडी, हा एक सेल ऑर्गनेल आहे. त्याचं मेन फंक्शन काय आहे, प्रोटीन म्हणजे पोस्ट ऑफिस सारखं. जसं पोस्ट ऑफिसचं काम काय आहे की इथून आपण त्यांना पत्र देतो. ओके, पोस्ट ऑफिस त्याला पॅकिंग करून काय करते, त्या पत्राला पर्टिक्युलर ॲड्रेसवर पाठवते. त्याच प्रकारचं प्रोटीनचं पॅकेज करणे आणि डिस्ट्रीब्युशनपर्यंत, म्हणजे ज्या सेलला, ज्या टिश्यूला, ज्या ऑर्गनला बॉडीमध्ये प्रोटीनची गरज आहे तिथपर्यंत ते पोहोचणे हे कोण काम करते, गॉल्जी बॉडी. त्याला सांगितलं जाते गॉल्जी कॉम्प्लेक्स. देन लायसोझोम. लायसोझोम म्हणजे काय, लायसो मीन्स लिसिस, ब्रेकडाऊन. झोमा मीन्स बॉडी. इटसेल्फ ब्रेकडाऊन म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम फॉर द प्रोटीन, फॅट अँड कार्बोहायड्रेट्स. म्हणजे हे काय करणे की इटसेल्फ स्वतःच काय करणे, डायजेस्ट करणे, स्वतःच काय करणे, किल करणे. ओके, किंवा डायल्यूट करणे, म्हणजे ट्रान्सपोर्ट दी अनडायजेस्टेड मटेरियल टू सेल मेम्ब्रेन फॉर रिमूव्हल. सेल ब्रेकडाऊन इफ लायसोझोम explodes. Okay. Then vacuoles, membrane bound sacs for storage. Vacuoles mainly found in plant cell. It is totally absent in animal cell. आणि ह्या मेम्ब्रेन बाउंडेड सॅक स्टोरेज त्यामध्ये डायजेशन आणि वेस्ट मटेरियल असते. इट कंटेन वॉटर सोल्युशन और इट ऑल्सो हेल्प इन प्लांट मेंटेन दी शेप. प्लांट सेलमध्ये शेप मेंटेन करण्यासाठी तिथं व्हॅक्युअल्स काय असतात, प्रेझेंट असतात. देन क्लोरोप्लास्ट. दिस इज प्रेझेंट, जसं की व्हॅक्युअल्स ॲनिमल सेल, प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते, ॲनिमल सेलमध्ये. त्याचप्रमाणे क्लोरोप्लास्ट हेही फक्त प्लांट सेलमध्ये असते प्रेझेंट. ॲनिमल म्हणजे आपल्यामध्ये क्लोरोप्लास्ट नाही. जर समजा फॉर एक्झाम्पल जस्ट की आपल्यामध्ये जर क्लोरोप्लास्ट जर असतात, आपण काय केलं असतं, कपडे काढले असते, 2 मिनिटं उन्हामध्ये उभं राहिलं असतो, वी गेट दी फूड. बरोबर आहे. हा, पण तसं होते का, नाही. आपल्यासाठी सिस्टीम आहे, किचन रूम आहे आपल्यासाठी, तिथं स्वयंपाक केला जाते आपल्यासाठी, आपण स्वयंपाक करतो आणि आपण खातो.
बरोबर आहे. क्लोरोप्लास्ट हे प्लांटमध्ये असतात आणि हे क्लोरोप्लास्ट जे असतात प्लांटमध्ये ह्याचं मेन फंक्शन काय आहे की हे फोटोसिंथेसिस घडून आणतात, प्रकाश संश्लेषण. हा, आणि त्याच्यामध्ये ग्रीन क्लोरोफिल पिगमेंट असते दॅट रिस्पॉन्सिबल फॉर टू टेक दी फोटोसिंथेसिस. ओके, टू टेक प्लेस दी फोटोसिंथेसिस. आणि त्याचं मेन फंक्शन काय आहे की फूडचं प्रोडक्शन करणे त्या प्लांटला. बरोबर आहे. म्हणून क्लोरोप्लास्ट हे ओनली प्रेझेंट इन प्लांट सेल, इट इज टोटली ॲब्सेंट इन ॲनिमल सेल. ओके, दिस ऑल अबाउट दी cell. What is mean by cell? Then discovery about the cell. Then cell theory. Okay. Then origin of cell. Okay. Next, then structure of cell. Then outer or surrounding the part of the cell. Then inside the structure of the cell. ओके, म्हणजे इथं आपण इथं काय बघितलं, सेल बघितलं. सेल म्हणजे काय बघितलं. ओके, हा, त्यानंतर आपण सेल थेरी इथं बघितली. सेलचं ओरिजिन, सेलचं प्रोडक्शन कसं होते आपण ते बघितलं. ओके, त्यानंतर आपण सेलचे दोन टाईप आहेत ते बघितले, प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल बघितले, प्रोकॅरियोटिक सेलचे, युकॅरियोटिक सेलचे. ओके, त्यानंतर आपण सेल ऑर्गनेल्स म्हणजे काय असतात ते बघितलं. इथं वेगवेगळे सेल ऑर्गनेल्स आपण इथं डिस्क्राईब केले इन शॉर्टमध्ये. हां, ओके, दिस टोटली ऑल अबाउट दिस इज इन्क्लूड युअर ब्रिज कोर्स. तो बेसिक कन्सेप्ट काय आहे सेलचा आणि सेलबद्दल तुम्हाला माहिती असावं म्हणून इन शॉर्ट बेसिक कन्सेप्ट अबाउट दी सेल, सेल स्ट्रक्चर आपण इथं आज इथं स्टडी केलेलं आहे. आय होप ऑल द स्टुडंट्स आर ऑल्सो understand this topic. So thank you everyone.